विसाला टमाटा खोबरा। अरे आमच्याकडे झाल्यानंतर पहिल्यांदा नमस्कार, आपल्या चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत आहे। आज मस्तपैकी रविवार आहे। रविवार म्हटलं की प्रत्येकाच्या घरी ना नॉनव्हेजचा बेत असतो। आमच्याही घरी काहीतरी नॉनव्हेज असणार आहे, पण आज ना सकाळपासून माझी तब्येत ना थोडी डाऊन आहे। गौराज ना रात्रभर झोपला नाहीये, त्यामुळे माझी अशी झोपही पूर्ण झाली नाहीये। डोकं दुखतंय। मी मस्तपैकी आईनी सकाळी आंबोळ्या केले होते, ते घेऊन गोळ्या घेतल्यात, तर जरा ठीक वाटतंय, पण असं थकल्यासारखंच वाटतंय। तर आई बोलली तू आराम कर, जेवणाचा काही विचार करू नकोस। तर आज आमच्याकडे बघू नॉनव्हेज मध्ये काय असणार आहे। तर चला आपण बघूया आज चिकन आहे की मच्छी असणार आहे ते, तर भेटूया आपण थोड्या वेळाने। दारात ना मच्छीवाल्या आजी आल्या होत्या, त्यांच्याकडे छान अशी फ्रेश मच्छी होती, तर आम्ही ह्यांच्याकडून आता मच्छी घेतलेली आहे। ह्या त्या आजी आहेत ज्या वाराच्या दिवशी इथे येतच असतात आणि ह्यांच्याकडे खूप फ्रेश मच्छी असते, छान असते मच्छी। चेक माइक चेक 1 2 3 4 गौरांश आमचा बसलेला आहे। आज स्पेशल संडे, तर गौरांश मच्छीची वाट बघतोय आमची। आमच्या आईच्या आजचं स्पेशल आज मच्छीचं सार, आणि पप्पा बसलेले आमचे संडे स्पेशल भजन डबल वारी बघतायत। आता मच्छीचं सार आमची आई बनवत आहे। मच्छी घेतलेले स्पेशल, मसाला विसाला टमाटा खोबरा। आईने टाकलेलं आहे। मच्छीच्या सारासाठी वाटप तयार करत आहे आमची आई। आता आमच्या आईने गॅस पेटवलेला आहे। स्पेशल आज संडे स्पेशल मच्छी कढी, स्पेशल मच्छी। आई मच्छीचं नाव काय ग? कापी ते कापी मच्छी, पापलेट सारखी। आता एक टोप घेतलेला आहे, टोपामध्ये आईने तेल टाकलेलं आहे, आणि एक दुसरी आमची स्पेशल मच्छी आहे आमच्या गोंडूसाठी, बोंबील स्पेशल। मला पण घेतलेले आहे खायला बोंबील, ते मला लय आवडतात। ते सगळं वाटप लावून ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी। आता टाकलेला आहे कढीपत्ता तेलामध्ये, त्यानंतर वाटप तयार झालेलं आहे। वाटप टाकलेलं आहे आमच्या आईने टोपामध्ये, स्पेशल धूर, फुल धूर। माझ्या आईशीने केला मिक्स मध्ये पाणी मिक्स, मसाला मध्ये पाणी मिक्स, त्याच्या टोपात दिवसभराची आमटी केल्या माझ्या औषे दिवसभर करता। एका 2 मच्छी झालेली आहे ताजी, झालेली आमटी कढी, मच्छी कढी झालेली आहे अशा प्रकारे। आणि आता टाकत आहे कोकम, स्पेशल गावचा कोकम आहे, कणकवली देवगड इकडनं स्पेशल कोकम आलेले आहेत। कोकम आणि मीठ टाकलेलं आहे, आणि अशा प्रकारे कढी झालेली आहे। त्याच्यामध्ये ढवळून घ्यायचा, हा वास घ्यायचा, चांगला लागला तर चांगला। आणि ही मच्छी आहे आई, तिला काय मसाला बिसाला लावणार आहे की नाही? डायरेक्ट सारात टाकणार, मग काय मजा। असा लाल कलर एकदम झालेला आहे। मच्छी कोणती असली तरी चालेल, पण ती बनवता आली पाहिजे चवीला, तर मस्त लागते, खायला पण मजा।
आणि अशा प्रकारे उकळा आल्यानंतर ही मच्छी अशी एक एक टाकत आहे आमची आई. मस्तपैकी वास एकदम सुगंध असा वास येतोय. त्या प्रकारे पप्पा पण आलेले आहेत मच्छीचा वास घेत. असा वास आलेला आहे त्यांना एकदम मस्तपैकी. त्यांना पण एक मच्छी आवडतात. त्यांना बुधवार शुक्रवार रविवार मच्छी लागतं एकदम. नसेल तर त्यांचं डोकं धरतंय. स्पेशल वास असा घमघमाट वास सुटलो. अरे आमची आई अशी स्पेशल मच्छी बनवते. तर मच्छी झालेली आहे आमटी कढी. तर मला मच्छी आवडत नाही जास्त, पण मला आईच्या चिकन आवडतं, बोंबील आवडतात, कोळंबी आवडते आणि मुशी आवडते. तर मला मच्छी कढी वरचं सार आवडतं मला आणि मच्छी आवडत मला. तर आता बघतो नंतर जेवताना टेस्ट कशी झाली ती तुम्हाला सांगतो नंतर. अजून आमचे बोंबील फ्राय व्हायचे आहेत. बोंबील आताशी आज ना माझ्यासाठी खरंच खूप खास दिवस आहे, कारण माझा नवरा पहिल्यांदाच आज मच्छी बनवत आहे. तर तुम्हालाही दाखवते की हे कसे बनवत आहेत. हे बघा, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मच्छी बनवते. बनवत नाही, फ्राय करतोय बोंबील. खास स्वतःला आवडतात म्हणून. तर असं आहे, बायको तुम्हालाही दाखवते काय बघा. हे आता मसाला मिक्स होतोय आमचा. ह्यात रवा, तांदळाचं पीठ आहे, मीठ आहे आणि मच्छी मसाला. असं हे मिश्रण आता आमचं तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी आमचे बोंबीलही आहेत. आता हे फ्राय करायला घेतील. किती छान वाटतं ना जेव्हा असं नवरा आपल्यासाठी काहीतरी बनवतो. इतकं छान वाटतं. आणि खरंच हे पहिल्यांदा काहीतरी बनवतात असं मच्छी. बाकी असं येतं थोडंफार, पण मच्छी हा प्रकार हे पहिल्यांदाच बनवणार आहे. चला आपण बघूया हे कसे बनवतात. आणि मी आज टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे तुम्हाला की कशी झाली आहे. आईने पण कधी कामाला लावलं नाही असं, पण बायको लावते कामाला, बोलते बनव बनव. शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट माणसाला थोडी तरी आली पाहिजे. कधी आपल्याला गरज पडेल सांगता येत नाही, म्हणून थोडं तरी का होईना शिकायला पाहिजे ना. तवा तापत ठेवायचा अगोदरच आमचं तेल पडलेलं आहे. खरंच याला म्हणतात की पहिल्यांदाच किचन मध्ये येणे. काय आता काय बोंबील फ्राय करायची. या तुम्ही पण आमच्या मदत. आणि बायकोला जरा मदत करत जावा. आता खात बसल नसतं. आता तुम्ही मला बोलणार बाबू कामाला लागला, बायकोच्या नादी लागला, येडा झालाय. बायकोने कामाला लावलं. बायकोची आज जरा तब्येत ठीक नाहीये ना, म्हणून मदत चालू आहे. असा नवरा प्रत्येकाला भेटला पाहिजे स्वभावाने, जो बायकोला बरं नसेल त्या दिवशी बायकोला मदत करणारा. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं जेव्हा बरं नसेल ना आपल्या, तेव्हा असं नवऱ्याने आपल्या थोडी तरी मदत करावी. म्हणजे खूप छान वाटतं, बरं वाटतं आपल्याला. तर तुम्हाला मी आता दाखवते आमची मच्छी कशी तयार होत आहे. आता ह्या ठिकाणी मच्छीला मस्त मॅरिनेशन होत आहे. म्हणजे जो आपण मसाला बनवला आहे तो मच्छीला आता लागत आहे. छान अशी आम्ही अर्धा तास झालं मॅरिनेशन करून ठेवलं होतं. मच्छी मसाला लावला होता, थोडंसं आपला लिंबू पिळला होता, बोंबील होते तर, आणि आलं लसणीची पेस्ट असं प्रकारे लावून आम्ही अर्धा तास ठेवलं होतं. आणि ते छान असं मॅरिनेशन झाल्यावर आपली मच्छी आता तव्यावर जायची वेळ आलेली आहे. त्या मच्छीचा हवरा आमचा गौरांशी या ठिकाणी आलेला आहे. गौरांशला खूप मच्छी आवडते, तोही आलाय. बघा त्याला असं झालंय, कधी मच्छी होते आणि कधी गौरांचा आवाज बघा आमच्या. चला तेल आता आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता आपली मच्छी तव्यावर मस्त अशी चाललेली आहे. मच्छीचा असा आवाज बघा आपल्या आला म्हणजे समजायचं की घरात प्रत्येकाच्या घरात मच्छी व्हायला चालू झालेली आहे. कोकणी मान मसाला संपला.
कोकणी माणूस आणि मच्छी खाणार नाही असं होणारच नाही. सर्वांची आवडती डिश मच्छी. बऱ्यापैकी आपली मच्छी ती आता फ्राय झालेली आहे एका बाजूने. आता आपण परतून घेऊया. बोंबील ना आपल्याला व्यवस्थित असे एका बाजूने फ्राय करावे लागतात. जर नाही झाले ना तर ते मधून असे ना तुटतात, मग ते बरोबर लागत नाही, सगळे त्याचे तुकडे तुकडे असे होतात. तर इथे आमची तसे बोंबील व्यवस्थित फ्राय झालेले आहेत एका बाजूने, त्यामध्ये छान असे परतलेही गेलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही दुसरी मच्छी आणली होती आम्ही, तीही त्याचे 2-3 तुकडे थोडेसे फ्राय केले. आमचे नवीन मेंबर तुम्हाला कसे वाटले मच्छी बनवताना हे नक्की आम्हाला सांगा. तसं ह्यांना ना मंचुरियन सांगा, राईस सांगा, हे जे काही 2-4 प्रकार आहेत त्यात पाणीपुरी खूप छान बनवतात. कधीतरी आपण ह्यांच्या हातची पाणीपुरी हे कशी बनवता हे मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर पण हा जो प्रकार आहे मच्छीचा हे पहिल्यांदाच बनवत आहे एकदम मन लावून. आज जर छान झाली तर परत बनवणार का? हो नक्की. वेळ आल्यावर बनवणार. आपल्याला वेळ असतो का? वेळ नसतो, तोच तर मोठा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यातला. आम्हाला चुकून एक सुट्टी भेटते, तोही कुठच्या ना कुठच्या कामामध्ये आम्ही बिझी असतो. नाही तर बायकोची तब्येत खराब झाली की हे असं काम करावं लागतं आम्हाला. इथे थोडं तेल कमी पडलं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही इथे तेल टाकत आहोत. तसं बघायला गेलं ना तर ना बोंबलांना जास्त करून तेल हे लागतं. आणि इथे आमचा हिरो पापा करत आलेला आहे बघा, म्हणजे ह्याला तहान लागलेली आहे. गौरव मच्छी खाणार आहे? मच्छी खाणार तू? मच्छी पाहिजे? फिश पाहिजे. कुठे फिश कुठे? पा पाहिजे आता त्याला. फिश पाहिजे तुला? फिश गौरव तू फिश खाणार? आता पाप येणार आमचा गौरव. गौरांश ए गौरांश गौरांश फिश खाणार तू? गौरांश आता थकून आलाय, बाहेर गेला होता खेळायला, तो थकलाय. गौरांश आमच्या घरातच राहत नाही. छान अशी आता आपली मच्छी झाली ती. आता आम्ही थोड्या वेळ जेवायला बसत आहोत. तर चला आपण आता जेवायला बसूया. थोडा वेळ मच्छी फ्राय झाला तर आम्ही जेवायला बसतो, त्यानंतर आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कशी झालेली आहे मच्छी. बायको बघा माझी हळूच खाते चोरून, लगेच टेस्ट करून बघते कशी नवऱ्याने कशी बनवली आहे मच्छी. मस्त झाले, टेस्ट आहे चांगले. बाबा नवऱ्याने असं मच्छी हा प्रकार पहिल्यांदा बनवला, त्यासाठी मी थोडं टेस्ट केली. असं रावलं नाही मला, पण मी छोटासा तुकडा असं टाकला. गौरांशला बरोबर जरा असं आमच्या गौरांशलाही राहत नाहीये. गौरांश कसं आहे गौरांश? भावाला दाखव. मस्त मस्त आहे. हा मस्त आहे. अजून पाहिजे तुला? गौरांशला आवडलंय. बाबा दाखव. मस्त आहे, छान छान आहे. चला आपली मच्छी तयार झालेली आहे. मी ते काढून घेतलेलं आहे आणखी तेल ते होऊ नये. आता आपण जेवायला बसूया सगळ्यांनी. चला. आमचं जेवण खूप मस्त झालं, छान होतं. मच्छी तर खूप सुंदर होती. आणि जेवण वगैरे झाल्यावर आता आम्ही थोडंसं असं राऊंड मारायला बाहेर आलोय. आता थोडं राऊंड वगैरे मारून घरी जाऊ, मस्त झोपणार आहोत आम्ही. कशी वाटली माझ मच्छी? पहिल्यांदा केली ना? हो पहिल्यांदा. बायकोचा सपोर्ट होता ना आज मला, बायकोने अर्धी मदत केली मला. मी फक्त सांगितलंय, पण बाकी सगळी मेहनत इकडेच आहे. तर चला आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.